नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वप्नील घाटोड सर एक्झिटो अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण भूमितीमधलं शेवटचं प्रकरण पाहतो आहे, ज्याचं नाव आहे घनफळ, पृष्ठफळ आणि वक्र पृष्ठफळ. आता हे निश्चितच थेअरीचं हे पहिलं लेक्चर आहे, म्हणजे थेअरीचं लेक्चर आहे, बरोबर ना. हा व्हिडिओ फार लांब नाही मित्रांनो, लक्षात घ्यायचं. संख्याज्ञान भाग 1 पासून गणिताचा जो पूर्ण कोर्स घेतला त्यामध्ये सुद्धा, आणि भूमितीचं पहिलं संकल्पनांचं प्रकरण आणि आता हे शेवटचं प्रकरण. कुठल्याही प्रकरणामध्ये जेव्हा आपण प्रकरण ते सुरू केलं तेव्हा त्याची पहिल्यांदा आपण थिअरी शिकलो, बरोबर ना मित्रांनो. भूमितीमधलं सगळ्यात कठीण वाटणारं प्रकरण म्हणजे हे, म्हणजे माझ्या अनुभवावरून पुरांना हे सगळ्यात जास्त कठीण वाटतं. आता ह्या पूर्ण सिरीजमध्ये, म्हणजे ह्या प्रकरणाच्या पूर्ण लेक्चरच्या सिरीजमध्ये हे जे पहिलं लेक्चर आहे, यामध्ये मी जसं त्रिकोणाचे प्रकार, पायथागोरस प्रमेय, चौकोनाचे प्रकार, यामध्ये जी थिअरी घेतली होती पहिल्यांदा, मी आता इथे ना प्रोग्राम थोडा चेंज करतो आहेत, लक्षात घ्या. कारण मित्रांनो, थोडं ज्या काही भूमितीय संकल्पना आपल्याला लागत असतात, खरं म्हणजे आता भूमितीय संकल्पना ज्या आपल्याला लागतात, मग त्यामध्ये चौकोन किंवा त्रिकोण आहेत, बरोबर ना, किंवा चौकोन आहेत, किंवा जे काही वर्तुळ आहे समजा, लक्षात घ्या, फक्त लक्षात घ्या मी काय बोलतो आहे, आजचं माझं बोलणं लक्षात घ्या. चौकोन आहेत, बरोबर आहे, त्रिकोण आहेत आणि वर्तुळ आहेत, बरोबर ना मित्रांनो. ह्या 3 बेसिक गोष्टी ज्या आहेत ह्या आजच्या प्रकरणाच्या मुळाशी आहेत, लक्षात घ्या. मी सूत्र वगैरे हे आज लिहून नाही देणार, कारण आणि बघा सगळ्यांनी तुम्हाला जी PDF टाकली थेअरीमध्ये आजच्या लेक्चरमध्ये, यामध्ये मी जे लिहिणार नाही ते सगळंचं सगळं तुम्हाला तिथून पाहायचं आहे, लक्षात घ्या. त्याचं कारण असं आहे, याला मी वेगळ्या पद्धतीने शिकवतो, आधीच सांगितलं, ठीक आहे ना. मग हे डोक्यात कसं ठेवायचं याबद्दलची चर्चा असेल, लक्षात घ्या. नेमकं घनफळ हे कशाशी मॅच होतं, घनफळ म्हणजे नेमकं काय आहे, त्यानंतर पृष्ठफळ म्हणजे काय आहेत, वक्र पृष्ठफळ म्हणजे काय, हेचे बारकावे मी तुम्हाला ह्या पहिल्या लेक्चरमध्ये सांगणार, म्हणजे जेणेकरून सेकंड लेक्चरमध्ये ते इम्प्लिमेंट आणि अप्लाय करत असताना तुम्हाला अडचण वाटणार नाही, किंवा तुम्हाला ते स्वतःहून तुम्हाला करता आलं पाहिजे. हा एक ह्या व्हिडिओच्या मागचा प्रयत्न आहे. बघा, तर समजून घेऊ पहिल्यांदा घनफळ, पृष्ठफळ आणि वक्र पृष्ठफळ काय असतं, लक्षात घ्या. तर ह्या दोन हे जे आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहेत थोडक्यातच. आता घनफळ म्हणजे काय हे पहिले समजून घेऊ, त्याआधी क्षेत्रफळ म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेतो. फक्त लक्ष द्या व्यवस्थित. मी आधी सांगितलं, मी सूत्र वगैरे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न का करत नाही, कारण ते शिकून हे प्रकरण समजत नाही, खरं म्हणजे, लक्षात घ्या. म्हणजे दिले तुम्हाला सूत्र, इष्टिकाची तिचं सूत्र हे आहे, चौकोनाचं हे आहे, समजा ते दिले तुम्हाला, तर मित्रांनो हे प्रकरण ना त्यावरून नाही समजत, लक्षात घ्या. म्हणजे नुसतं सूत्र शिकून काही फायदा नाही. याच्यामध्ये सूत्र आपण अप्लाय करू शकतो, पण ते सूत्र व्हाय, कशासाठी, केव्हा, का बरं अप्लाय केलं याचे आपल्याला समजायचं आहे. म्हणून मित्रांनो, पहिलं आपल्याला शिकायचं आहे नेमकं क्षेत्रफळ हे कसं असतं म्हणतोय मी. क्षेत्रफळ म्हणजे काय असतं आणि कसे काढतात हा नंतरचा प्रश्न, काय कसे, बरोबर ना. तर थोडक्यात मित्रांनो, एक वर्तुळ आहे समजा, हा लक्षात घ्या. कुठलीही रचना असेल, भूमितिक रचना असेल, त्रिकोण आहेत, चौकोन आहे, बरोबर ना, आपलं शेत आहे, जमीन आहेत. तर मित्रांनो, क्षेत्रफळ हे फक्त माझा शब्द लक्षात घ्या. मी आधी सांगितलं, इथं मी जे बोलतोय तोंडी सांगतोय सगळं, त्याच्यामुळे चांगलं लिहून घ्या, ठीक आहे ना, म्हणजे लक्षात ठेवायचं. क्षेत्रफळ हे जे असतं, जसं मी आता माझा हात आहे, लक्षात घ्या, थोडं प्रॅक्टिकली सांगतो. बघा, आता हा हात आहे माझा, याच्यावर मी एक सेकंद थोडं बघा, हा हात आहे, याच्यावर मी वर्तुळ काढला, ठीक आहेत ना, फक्त लक्ष द्या व्यवस्थित, ठीक आहे ना. हा वर्तुळ काढला म्हणजे तुम्हाला याच्यासाठी दाखवण्यासाठी हा एक वर्तुळ काढला मित्रांनो, ओके. आता निश्चितच हा जो वर्तुळ काढलेला आहे, हा मला सांगा, या ठिकाणी मी जर असा हात केला, फक्त लक्षात घ्या, परत एकदा पुन्हा मी मागे जातो आणि ह्या पूर्ण व्हिडिओची संकल्पना काय असेल ते परत एकदा सांगतो, म्हणजे तुमची लिंक लागेल. तर मित्रांनो, आपण पाहतो आहे घनफळ, पृष्ठफळ आणि वक्र पृष्ठफळ, ठीक आहेत ना. काय पाहतो आहे, घनफळ, पृष्ठफळ आणि वक्र पृष्ठफळ. तेव्हा या ठिकाणी ह्या चॅप्टरमध्ये त्रिकोणचिती, इष्टिकाचिती, चौरसचिती, घन, वृत्तचिती, गोल, शंकू ह्या सगळ्या संकल्पनांना घेतलं जातं. मग या ठिकाणी घनफळ, पृष्ठफळ आणि वक्र पृष्ठफळ हे सगळं आपल्याला काढायचं असतं. तर मित्रांनो, आत्ता आपण सुरुवातीला या व्हिडिओजमध्ये शिकणार आहेत नेमकं घनफळ, पृष्ठफळ आणि वक्र पृष्ठफळ आणि क्षेत्रफळ हे याचा संबंध काय आहे हे लक्षात घ्यायचं आहे. दुसरा भाग अजून याच्यामध्ये येतो, तर तो येतो परिमितीचा, लक्षात घ्यायचं. म्हणजे ह्या 2 गोष्टी जर तुम्हाला बेसिकली समजल्या तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला चांगला समजेल, लक्षात घ्या. परत सांगतोय, आपल्याला घनफळ, पृष्ठफळ आणि वक्र पृष्ठफळ हे समजून घ्यायचं असेल तर आधी नेमकं क्षेत्रफळ आणि परिमिती ह्या संकल्पना समजून घ्यायच्या आहेत, मग आपल्याला कुठेतरी चिती समजून घ्यायचं आहेत आणि मग कुठेतरी आपल्याला हे सगळं समजून घ्यायचं असतं. हे खऱ्या अर्थानं आपल्याला महत्त्वाचं आहे, ठीक आहे ना. तर निश्चितच मित्रांनो, काय असेल बघा या ठिकाणी. आता मी काय म्हणतो फक्त लक्षात घ्या. समजा हे क्षेत्रफळ जे आहे, क्षेत्रफळ म्हणजे काय, आता क्षेत्रफळ म्हणजे काय, क्षेत्रफळ हा जो भाग आहे, एक सेकंद थोडं बघा. आता समजा वर्तुळ आहेत, बरोबर ना, त्यानंतर त्रिकोण आहेत,
ओके. त्यानंतर चौकोन आहे, कोणत्याही प्रकारचा असेल लक्षात घ्या, कुठलीही रचना असेल. आता हे समजून घेण्यासाठी थोडं सांगतो. क्षेत्रफळ म्हणजे काय? क्षेत्रफळ म्हणजे फक्त जो एरिया कव्हर केलेला आहे लक्षात घ्यायचं, जे आपण त्याला सरफेस एरिया असं म्हणतो लक्षात घ्यायचं. मग आपली शेतजमीन असेल, आपला घर बांधण्याचा प्लॉट असतील लक्षात घ्यायचं, बरोबर आहे, ग्राउंड असतील लक्षात घ्या, मी जिथे उभा ही जागा असेल लक्षात घ्या. जागेचा एरिया मोजून काढणे, एरिया म्हणजेच काय, तो जागा, चटई क्षेत्र किंवा ते क्षेत्रफळ मोजून काढणे, बरोबर ना. आता हे जेव्हा काढतो, सपोज मी या ठिकाणी माझ्या हातावर एक पेनानं गोल काढला, फक्त लक्ष द्या मित्रांनो, बघा मी माझ्या हातावर गोल काढलेला आहे. आता हा जो गोल काढलेला आहे बघा, पेनानं गोल काढलेला आहे. आता हा गोल मी असा करतो, हात माझा दिसला का तुम्हाला? नाही दिसला, कारण तो फक्त एक बाजू म्हणजे असं एक फक्त अधोरेखित केलेला आहे किंवा एक असा मार्क केलेला गोल आहे, बरोबर ना मित्रांनो. याने हवेत जागा व्यापली का? नाही, फक्त हा त्या जागेवरचं असा एरिया कव्हर करतो आहे. आणि हा एरिया किती कव्हर झालेला आहे म्हणजे याचा अर्थ होतो की हे जे आतमधली जागा जी आहे ही किती व्यापली, हे काढणे म्हणजे काय तर क्षेत्रफळ, जे की आपण आधीच्या बऱ्याचशा प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत, बरोबर ना. क्षेत्रफळाची व्याख्या ही लक्षात घ्या. दुसरं काय असेल तर दुसरं कुठलंही, मग आता हे चौकोनाची आहे, चौकोना आतमध्ये जागा किती व्यापली, फक्त 4 बाजून मिळून मर्यादित झालेली जागा जी आहे ही मोजून काढणे म्हणजे क्षेत्रफळ झालं, बरोबर ना. त्रिकोणाचंही तसं, त्रिकोणामध्ये 3 बाजूंनी मर्यादित झालेली जागा मोजून काढणे म्हणजे यामध्ये हे झालं त्रिकोणाबद्दलचं, म्हणून त्याचंही क्षेत्रफळ झालं मित्रांनो. हे या ठिकाणी कॉन्सेप्ट लक्षात घ्यायचे आहे, कारण क्षेत्रफळ समजलं, क्षेत्रफळापासून आपल्याला घनफळापर्यंत जाता येतं आणि परिमितीपासून आपल्याला पृष्ठफळ आणि वक्र पृष्ठफळ या संकल्पनांकडे जाता येतं लक्षात घ्यायचं. घनफळ आणि पृष्ठफळ ही संकल्पना थोडक्यात समजून घ्यायची आहे. मग दुसरा भाग काय आहे मित्रांनो, तो दुसरा आहे परिमिती, लक्षात घ्यायचं. काय आहे? परिमिती. आता हे सगळं आपल्याला बेसिकपासून समजून घ्यायचं आहे. परिमिती म्हणजे काय तर कुठल्याही रचनेची, म्हणजे जसं चौकोन आहेत त्याच्या 4ही बाजूंची लांबी मोजून काढणे किंवा वर्तुळाचा पूर्ण हा कडा जो आहे, वक्ररेषा जी ही मोजून काढणे म्हणजे ती परिघ झाला, त्याला परिघ असं म्हणतो. आणि हा वर्तुळाचा परिघ म्हणजेच वर्तुळाची काय असते? परिमिती असते. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंनी मर्यादित केलेली जी जागा आहे याला काय म्हणतो? त्रिकोणाची तिन्ही बाजूंनी मर्यादित केलेली जागा म्हणजे क्षेत्रफळ, परंतु तिन्ही बाजूंची लांबी जी आहे याला म्हणतो आपण त्रिकोणाची परिमिती, लक्षात घ्यायचं म्हणजे बाजूंची लांबी लक्षात ठेवायचं. मग हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. जेव्हा तुम्हाला परिमितीची संकल्पना समजते तेव्हा तुम्ही पृष्ठफळ आणि वक्र पृष्ठफळ ही संकल्पना चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकता. आणि जेव्हा तुम्हाला क्षेत्रफळ ही संकल्पना समजते तेव्हा तुम्ही त्याला घनफळाशी मॅच करू शकता. हे या ठिकाणचा संदर्भ लक्षात घ्यायचा आहे. मुळात मित्रांनो भूमिती कठीण नाही, तर भूमितीचे संदर्भ, भूमितीचे नियम, भूमितीचे निकष आणि भूमितीची इंटरलिंक तुम्हाला जर माहीत असेल तरच भूमितीचे प्रश्न सुटतात. तेव्हा मित्रांनो भूमितीच्या प्रत्येक प्रकरणाची माहिती ही तुम्हाला अतिशय सखोल पद्धतीने माहिती असायला पाहिजे आणि मगच आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला भूमितीमध्ये चांगला स्कोअर करता येतो, लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. चला तर या ठिकाणी आता खऱ्या अर्थानं आपल्याला शिकायचं आहे चिती म्हणजे काय. पहिली डेफिनेशन काय, चिती म्हणजे काय. मला असं वाटतं याची गरज राहिली नाही आता, ठीक आहे ना, हे तुम्हाला बेसिक सांगितलेलंच आहे. आता पहिला प्रकार आहे तो मित्रांनो चिती म्हणजे काय. आता चितीची व्याख्या काय आहे बघा. चिती म्हणजे असं की एखाद्या जसं वर्तुळ असेल, त्रिकोण असेल, म्हणजे ज्या आकाराची खालची रचना आहेत, जो आकार असेल, जसं मी हातावर वर्तुळ काढला, बरोबर ना, मग त्या वर्तुळावर म्हणजे एखाद्या आकाराचे त्यावर ठेवलेले थरावर थर म्हणजे चिती तयार होते. हा पॉईंट लक्षात घ्या. अगदी सोप्या भाषेत सांगितलं, एखाद्या आकाराचे त्यावर ठेवलेले थरावर थर म्हणजे चिती तयार होते. जसं की जस्ट आपण थोडक्यात समजून तिकडे नंतर जो, ठीक आहेत ना, तो पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, प्रश्नच नाही. आता त्याच्यातला एक पॉईंट मी या ठिकाणी क्लिअर करून सांगतो, फक्त लक्ष व्यवस्थित द्या. आता मित्रांनो समजा पहिलं घेऊयात आपण त्रिकोण, ठीक आहेत ना, पहिलं घेऊ आपण त्रिकोण. समजा किंवा जाऊ दे मी हातानंच काढतो इथे, फक्त लक्ष व्यवस्थित द्या, ठीक आहेत ना. हा त्रिकोण इथे मी काढला, ठीक आहे ना, लक्ष द्या व्यवस्थित. आणि परत त्या ठिकाणी अशाच पद्धतीने घेतला. बेसिक फंडामेंटल समजून घेणं गरजेचं आहे. आता समजा मित्रांनो या ठिकाणी मी असं त्याला जोडून घेतलं, ठीक आहेत ना. ओके, काय केलं मी या ठिकाणी जोडून घेतलं, ठीक आहेत ना. ओके, एक सेकंद थोडं, बरं ठीक आहे, असं समजून घेऊ आपण, ठीक आहे ना. इथं जोडलेलं आहे, फक्त जस्ट इमॅजिन करा. ओके, सो फ्रेंड्स हे मागची जी लाईन आहेत, आता ही त्याची मागची साईड झाली, ही झाली इकडली साईड आणि ही झाली इकडली साईड आणि ह्या झाल्या त्याच्या बाजू, बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ आता सुरुवातीला मी काय काढला, एक त्रिकोण काढला, फक्त लक्ष द्या, काय काढला, त्रिकोण काढला. मग ह्या त्रिकोणाच्या आकाराचे सर्व त्रिकोण त्याला जोडत गेले, बरोबर ना. म्हणजे त्रिकोणावर त्रिकोणाचे थर रचल्यामुळं या ठिकाणी काय झाली, त्रिकोणचिती तयार झाली. ही झाली म्हणजे सोबत मी काय सांगतो तुम्हाला, आकृत्याही सांगतो आणि तिथले एक डेफिनेशन सुद्धा क्लिअर करतो. पहिली डेफिनेशन काय, एखाद्या आकाराचे थरावर
ठेवलेले थरावर थर म्हणजे चिती. म्हणजे पहिला जो त्रिकोण काढला होता तसेच त्रिकोण त्यापासून तयार करत 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 त्यावर एक मोठा असा म्हणजे एक अशी रचना झाली ज्याने हवेत जागा व्यापली. तेव्हा मित्रांनो त्या ठिकाणी त्याला काय म्हटलं गेलं, त्रिकोण चिती. मग आता मुद्दा जो आहे घनफळ आणि पृष्ठफळाचा हा आपण या पुढच्या भागामध्ये पाहतो. लगेच पटलं ना. पहिल्यांदा चिती हा फॅक्टर समजून घेऊ. इथे तुम्हाला काय दाखवायचं आहे, मला काय सांगायचं आहे, बरोबर ना. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. पहिला झाला त्रिकोण चिती प्रकार लक्षात घ्यायचा झालं थरावर थर. आता त्रिकोण चितीचं वैशिष्ट्य काय आहेत मित्रांनो हे बघा लक्षात द्या. एक इकडे अशी बाजू आहेत बरोबर ना. म्हणजे त्रिकोण चितीला एक ही बाजू ज्याला 4 बाजू आहे, एक इकडली बाजू कारण त्रिकोण ठेवलेला आहे म्हणजे हा एक भाग झाला, आणि एक खालचा जो भाग आहे हा, आणि हा एक वरचा भाग आहे हा. म्हणजे मित्रांनो आणि फ्रंटला म्हणजे त्रिकोण चितीला 3 लक्षात घ्यायचं. 3 काय आहेत, त्रिकोण चितीला 3 चौकोनाकृती बाजू आहेत बरोबर आहे. म्हणजे आयात एक आयात म्हणू शकतो. म्हणजे त्रिकोणाच्या एक तिकडली इकडला आणि एक फ्रंटचा भाग असे 3 त्याला आयताकृती बाजू आहेत हे लक्षात घ्यायचं. आणि खालचा पृष्ठभाग आणि वरचा भाग टॉपचा हे त्याचे त्रिकोणी क्षेत्र आहेत म्हणजे त्रिकोणाच्या आकाराचे भाग आहेत. म्हणून या ठिकाणी हे बाजू लक्षात घ्यायचे आहेत. दुसरा कुठला प्रकार असतो बघा, आपण दुसरा बघतोय आता. जसं की त्रिकोण चिती या ठिकाणी आपण पाहिलं तर दुसरा आहे मित्रांनो या ठिकाणी तो आहे चौरस चिती लक्षात घ्यायचं. सॉरी इष्टिका चिती. काय आहे, इष्टिका चिती. आता इष्टिका चिती म्हणजे काय, इष्टिका म्हणजे इष्टिका वीट घर बांधायची वीट असतं ना आपलं, त्या विटीच्या आकाराची रचना त्यावर ठेवत ठेवत गेल्यानंतर जी रचना तयार होते त्याला इष्टिका चिती असं म्हणतात. म्हणजे साधारण आता मी या ठिकाणी अशी एक रचना काढतो लक्षात घ्या. फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आपल्याला. ही रचना आपण काढली या ठिकाणी. ओके चला बघा. आता या ठिकाणी मी काय केलं, आता ही आयात आहे समजा, जो खालचा आहेत ना हा काय आहे, आयात आहे लक्षात घ्या. म्हणजे ह्या आयातावर मित्रांनो हे सगळे आयात आपण ठेवत 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 असे एक बॉक्स तयार झाला. त्याला आपण इष्टिका चिती असं म्हणतो. काय म्हणतो दुसऱ्या नंबरला, इष्टिका चिती असं म्हणतो. कारण इष्टिका चिती आणि असंही म्हणू शकतो आपण आयत चिती. इष्टिका चितीला आपण दुसरं काय नाव देऊ शकतो, आयत चिती. कारण हे थरावर थर जे आहे हे आयतावर ठेवल्यामुळं या ठिकाणी आयत चिती तयार झालेली आहेत. लक्षात घ्या काय झालेली आहे, आयत चिती तयार झालेली आहे. म्हणजे मित्रांनो आयत चितीचा हा पहिला. दुसरा म्हणजे आपण दुसरी डेफिनेशन पाहिली. तिसरा भाग काय झाला बघा, तिसरा जो भाग आहे तो आहे चौरस चिती. आता चौरस चिती म्हणजे काय, एक सेकंड, चौरस चिती म्हणजे काय तर निश्चितच आता समजा या ठिकाणी एक उभी आकृती घेतो बघा, म्हणजे चौरस चिती तुम्हाला चांगली समजेल बरोबर ना. आपल्याला सर्व समजून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यासाठी या सगळ्या रचना आपण करतोय ठीक आहेत ना. जसं की मित्रांनो या ठिकाणी ही आकृती मी अशी प्लग करून टाकली ठीक आहेत ना. हा तिसरा प्रकार. आता तो काय म्हणतो, चौरस चिती म्हणजे काय तर व्याख्या सांगतोय. याच्या स्टुडंटला ही सगळी थिअरी जे मी तोंडी सांगतो आहोत ही सर्व तुम्हाला लिहून दिलेली आहे, ती तुम्हाला आवर्जून पाहिजेत लक्षात घ्या. आता चौरस चिती म्हणजे काय, इथे जसं त्रिकोणावर त्रिकोणाचे थर लावले म्हणून त्रिकोण चिती तयार झाली. इथे आयतावर आयताचे थर लावले म्हणून आयत चिती झाली. मुद्दा तो नाही सर, मग तुम्ही याला उभं केलं असेल तर तेच झालं शेवटी, हो ना. पण त्याच्या तळाशी कुठला भाग आहे, ह्या तळाशी आयत आहे ना, मग आयत चिती झाली. तळाशी कुठला आहे, त्रिकोण आहे म्हणून त्रिकोण चिती झाली. आणि तळाशी कुठला आहे तर तळाशी याचा चौरस आहे. काय आहे, चौरस आहे. म्हणून त्याला मित्रांनो चौरस चिती असं म्हणतात. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. काय म्हणतात, चौरस चिती लक्षात घ्यायचं. म्हणजे एक टू झेड आपल्याला जे काही पाठ समजून घ्यायचे आहे त्या ठिकाणी हे चिती म्हणजे काय, चिती म्हणजे थरावर थर एवढं लक्षात घ्यायचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण तिसराही पाठ कव्हर केला ज्याचं नाव आहे चौरस चिती. आता पाहूयात घन म्हणजे काय. आता घन म्हणजे काय, निश्चितच जो चौथा भाग आहे तो बघा त्याला आपण ठोकळा असं म्हणतो, क्यूब बरोबर ना. म्हणजे हा समान म्हणजे साही पृष्ठभाग त्याचे कसे असतात, समान असतात लक्षात घ्या. हा एक ठोकळा आपण या ठिकाणी काढला, जस्ट इमॅजिन बरोबर ना. आता तो आणि ह्या याच्यामध्ये फरक आहेत मित्रांनो. इथे हा जो बॉक्स आहे हा जो बॉक्स तयार झाला दिसतोय आपल्याला हा, आणि इथे तयार झालेला असा हा, आणि वरतीही तयार झालेला असा हा, आणि इकडेही तयार झालेला असा हा. हा 6 म्हणजे एक तिकडला, एक फ्रंटचा 2, एक इकडला 3, आणि हा 4 वरचा आणि खालचा 5 म्हणजे 2 2 2 म्हणजे 6. म्हणजे यालाही 6 पृष्ठभाग आहेत तिघांच्याही संदर्भात. नीट लक्षात घ्या ह्या तिघांच्याही संदर्भात काय, ह्या 6 पृष्ठभाग आहेत. 6 पृष्ठभाग आहे त्याला बरोबर आहे. कडा किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे याला 12 काय आहे, कडा आहेत लक्षात घ्या. म्हणजे हे जे फंडामेंटल आहे 1 2 3 तिघांनाही लागू आहेत. जसं की याला किती पृष्ठभाग आहेत, एक पृष्ठभाग वरचा एक 2 झाले, तिकडला 3 चौथा आणि 5 म्हणजे 5 पृष्ठभाग झाले बघा याला. कारण इकडला 1 2 3 फ्रंटचा आणि खालचे 2 आणि खालचा 1 आणि वरचा 1 म्हणजे 5. याला पृष्ठभाग आहे 5. आणि ही 2 त्रिकोणाकृती आहे आणि बाकी चौकोनाकृती आहे किंवा आयताचिती आहेत बरोबर ना, आयताकृती आहेत लक्षात घ्यायचं. म्हणजे 12 कडा. या ठिकाणी याला ठोकळा का म्हटलं गेलं, याला घन का म्हटलं गेलं तर ज्या चितीचे 6 पृष्ठभाग सारखे असतात
म्हणजे चौरसाकृती असतात. कशा असतात? चौरसाकृती. हाही चौरसाकृती आहे, म्हणजे एखाद्या चौरसाकृती आकाराच्या त्या आकाराचे थरावर थर ठेवल्यानंतर तसेच सारखे पृष्ठभाग घडत असेल तर त्याला ठोकळा असं म्हणतात. म्हणजे घन किंवा ठोकळा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. लक्षात घ्या, घन किंवा ठोकळा म्हणजे हा झाला आपला या ठिकाणी क्यूब. ओके, आपण फक्त ओळख फंडामेंटल पाहतोय. आता पाचवा कुठला मित्रांनो? वृत्तचिती. आता वृत्तचिती म्हणजे काय? वृत्तचिती म्हणजे समजा आता एक वर्तुळ आहे, बरोबर ना? लक्षात घ्यायचं काय आहे? वर्तुळ आहेत, लक्षात घ्या. आता एक इथे काढला असं, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ हा जो वर्तुळ काढलेला आहे ह्या वर्तुळाच्या आकारावर ह्या वर्तुळाचे आकाराचे थरावर थर आपण लावत गेलो तेव्हा यापासून जी रचना तयार झाली तेव्हा त्याला काय म्हटलं गेलं? वृत्तचिती असं म्हटलं गेलं. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. हे पहिलं लेक्चर आहे इष्टिकाचिती वगैरे यांचं, बरोबर ना? दुसऱ्या लेक्चरमध्ये ॲक्च्युली अप्लाय कसं करायचं फॉर्म्युला ते मी शिकवेल. फक्त सुरुवातीला ना एक बेसिक ओळख असली पाहिजे. का बरं फॉर्म्युला आपण यूज करतो हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं, म्हणून हे सगळं अट्टास आहे, बरोबर ना? म्हणून पाचवा वृत्तचिती काय आहेत मित्रांनो? म्हणजे एखाद्या वर्तुळाच्या आकारावर वर्तुळाचे थर रचत गेल्यामुळं त्याला वृत्तचिती असं म्हणतात. आणि यालाच मित्रांनो दंडगोल असंही म्हणतात. काय म्हणतात? दंडगोल असंही म्हणतात. लक्षात घ्यायचं. म्हणजे हा झाला पाचवा भाग. लक्षात आलं? दंडगोल लक्षात घ्यायचं. आता दुसरा भाग काय? सहावा आहे गोल. लक्षात घ्या. आता गोल म्हणजे काय? तर निश्चितच आता बरेचसे पोरं गोल आणि वर्तुळ एकत्र करून टाकतात. गोलाला वर्तुळ म्हणतात, वर्तुळाला गोल म्हणतात. तर असं नसतं, ते लक्षात घ्यायचं. गोल हा वेगळा आहे. तुम्ही व्हॉलीबॉल पाहिलेला आहे, तुम्ही फुटबॉल पाहिलेला आहे, बरोबर आहे. आता पोलीस भरतीचे पोरं जे आहे तुम्ही गोळाफेक हे काम करता, गोळा फेकता, बरोबर ना? म्हणजे मित्रांनो तोही काय झाला त्या ठिकाणचा? तर तोही त्या ठिकाणचा म्हणजे गोल झाला, बरोबर ना? त्याला गोल असं म्हणतात. आता गोल जो आहे हा खऱ्या अर्थानं कसा असेल याला मी ॲक्च्युली इथं घेण्याचा प्रयत्न करतो, बघू म्हणजे थोडं काम आपलं सोपं होऊन जाईल. ठीक आहे ना? चला गोल या ठिकाणी घेतला. एक सेकंड, हा इथे गेला. हा बघा गोल. आता थोडासा ब्लॅक आला इथे. ठीक आहे ना? मी त्याला कलर चेंज करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे ना? एक सेकंड फक्त. ओके, कलर चालेल, बघू आपण येतो काय. तर हा आला बघा, हा गोल आला. ठीक आहे, साईज थोडी लहान केली. आता हा गोल काय आहे? भरीव आहेत. लक्षात घ्यायचं. कसा आहे? भरीव आहेत. लक्षात घ्या, भरीव आहेत तो. म्हणजे त्याला इथनं हा केंद्रबिंदू जर पाहिला, रचना जर केली आपण, म्हणजे ह्या गोलापासून याची त्रिज्या, याची त्रिज्या, याची त्रिज्या, असा हा एक व्हॉलीबॉल आपण जर जस्ट गृहीत धरला तर तो काय मित्रांनो? गोल आहे. व्हॉलीबॉल डोळ्यासमोर आणा, फुटबॉल डोळ्यासमोर आणा. हे वृत्तचिती झाली. हा गोल नाही आहेत, हा वर्तुळ झाला. वर्तुळावरची रचना म्हणजे वृत्तचिती. गोल म्हणजे काय? हा मधात सेंट्रल पॉईंटला त्रिज्या आहेच, तर गोल ही रचना अशी झाली. लक्षात घ्यायचं. आता मित्रांनो हे थोडं समजून घ्यायचं आपल्याला बारकाव्यासहित. एकदा ह्या सर्व आकृत्या व्यवस्थित समजून घ्या, बघून घ्या कशाला मी काय म्हटलेलं आहे, म्हणजे आपल्याला पुढे जायला मार्ग मोकळा होऊन जातो. एकदा पूर्ण निरीक्षण करून घ्या कुठे काय शिकलेलं. ओके, चला आपण पुढे जाऊ मग. चला मित्रांनो, आता थोडक्यात आपण ह्या सर्व बेसिक कॉन्सेप्ट पाहिलेले आहेत. म्हणजे इथं काही क्षेत्रफळ, घनफळ सूत्र वापरलं का नाही. मी पहिला टप्पा कुठला घेतला होता? पहिला टप्पा घेतला की नेमकं चिती म्हणजे काय ते सांगितलं. एखाद्या आकाराचे थरावर ठेवलेले, त्यावर ठेवलेले थरावर थर म्हणजे चिती तयार झाली, बरोबर आहे. मग समजा त्रिकोणावर जर थरावर ठेवले तर त्रिकोण चिती तयार झाली, तिथं नावं लिहिलेच आहेत. आयतावर जर ठेवले तर इष्टिका चिती झाली, चौरसावर ठेवले तर चौरचिती झाली. घन म्हणजे काय? हा ठोकळा झाला. वृत्तचिती तुम्हाला सांगितलेलं आहे, गोल तुम्हाला सांगितलेलं आहे. आता राहिला मुद्दा मित्रांनो शंकू, बरोबर ना? एकदा शंकूला आपण या ठिकाणी घेऊन टाकू म्हणजे आपलं काम सोपं होऊन जाईल. ठीक आहेत ना? आता शंकू म्हणजे काय? सिंपल वे आहेत शंकूला शिकण्यासाठी. ठीक आहेत ना? एक सेकंद. चला शंकू बघा किती नंबरला आहे तो? एक सेकंद. 7 नंबरला शंकू आहेत आपला. ठीक आहे ना? बघून घेऊ एकदा. चला 7 नंबरला आहे शंकू आपला. आता शंकू कसा? तर निश्चितच तुम्ही मंडप पाहिला असेल मित्रांनो, मंडप, बरोबर ना? आता मंडप म्हटल्यापेक्षा तंबू म्हणतो त्याला मी, तंबू. काय? तंबू. आता ही जी हाईट आहे ही सेंट्रल त्रिज्या झाली, बरोबर ना? इकडे इकडे इकडे, ओके. आणि ही तिरकस उंची झाली आणि ही हाईट झाली, बरोबर ना? म्हणजे हे जे आहेत मित्रांनो हे सगळं आपल्याला बारकाव्यासहित शिकायचं आहे. लक्षात घ्या. शंकू क्लिअर झाला सगळ्यांना? म्हणजे ही त्रिज्या झाली शंकूची. ओके, ही शंकूची काय झाली? त्रिज्या झाली, बरोबर आहे. लक्षात घ्यायचं. हा झाला आपला शंकू. आता शंकू का म्हटलं गेलं याला? या ठिकाणी खाली वर्तुळाकृती जागा आहेत आणि त्याच्या गोल असं गोल तुम्ही तंबू पाहिलेलं आहे, बरोबर ना? आपण आईस कोन पाहिलं आहेत. लक्षात घ्यायचं. आईस कोन पाहिलं ना? समजा हा आता माझ्याकडे जर कागद आहेत, याला आपण असं गोल घुमट नाही करत का, बरोबर ना? म्हणजे आईस कोन तयार करतो बघा, त्यासारखं जी रचना असेल त्याला आपण शंकू असं म्हणतो. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं, बरोबर आहे? म्हणजे तो झाला शंकू. मग आता सगळं आपण थोडं जर रिव्हर्स गेलं, फक्त लक्ष द्या बरं, मुद्देसूद जर समजून घेतलं
माझं प्रत्येक गोष्ट या ठिकाणी मी काय बोललो सुरुवातीपासून हे जर तुम्हाला लक्षात असेल तर आता पुढचे पॉईंट सगळे क्लिअर होऊन जाईल. मित्रांनो, आपण काय शिकतोय? आपण शिकतो आहे स्थिती, घनफळ, पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ. मग या ठिकाणी हे सगळं काढून दाखवण्याचा प्रयत्न जो केला तो का केला? तर मित्रांनो, इथली प्रत्येक रचना जी आहे, कुठलीही रचना बघा, यांनी हवेत जागा व्यापलेल्या आहेत. आता मी माझ्या हातात एक बॉटल घेतो बघा, ही बॉटल आहे पाण्याची. आता ही काय केली, अशी ठेवलेली, जसं मी मगाशी हातावर वर्तुळ काढून दाखवला, त्याने जागा व्यापली का हवेत? नाही, ती तिथेच होती. जी वस्तू हवेत जागा व्यापत नाही, फक्त एरिया कव्हर करते, सरफेस एरिया कव्हर करते, त्याचं क्षेत्रफळ काढलं जातं. आणि जी वस्तू, रचना, चिती जे काय असते ही हवेत जागा व्यापते. आता ह्या बॉटलने हवेत जागा व्यापलेली आहे बघा मित्रांनो, हवेत जागा व्यापली बघा. आता जी वस्तू हवेत जागा व्यापते तेव्हा तिचं घनफळ काढल्या जाते. काय काढलं जाते? घनफळ काढल्या जाते. म्हणजे सगळ्यांचे फॉर्म्युले डोक्यात ठेवायची गरज नाही, सेकंड लेक्चरमध्ये मी ते अप्लाय करून दाखवेल. मी फक्त बेसिक फंडामेंटल या ठिकाणी सांगतोय. बघा काय म्हटलं मी या ठिकाणी, क्षेत्रफळ म्हणजे हवेत जागा व्यापणारी गोष्ट, आणि सरफेस एरिया. आणि घनफळ म्हणजे काय, तर जे चिती वगैरे आहेत यांचं हवेत जागा व्यापल्या जातं यांच्यामुळे. आणि ते जागा व्यापल्यामुळं त्यांचं जे काही आपण व्हॅल्यूम काढतो त्यालाच आपण घनमूळ असं म्हणतो. लक्षात घ्यायचं. म्हणजे मित्रांनो, ह्या दोन गोष्टीमध्ये तफावत लक्षात घ्यायची. आता होतं काय, पृष्ठफळ म्हणजे काय हे पण आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं, फक्त लक्ष व्यवस्थित द्या. म्हणून कुठल्याही पहिला जो फॉर्म्युला तयार होतो बघा, कोणत्याही चितीचे घनफळ बरोबर काय, एकदम सोपा फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. त्रिकोण, चौरस, चौकोनाचे जे काही प्रकार असतील, गोल म्हणजे वर्तुळ, त्रिकोण, चौकोनाचा आयात, चौरस यांच्या क्षेत्रफळाचे सूत्र माहीत असतील तर काय होईल बघा, तळाचे क्षेत्रफळ गुणेला उंची. बस एवढं डोक्यात ठेवायचं. मग आता फॉर्म्युले कसे तयार करायचे बघा. पहिला मुद्दा फक्त लक्षात घ्या, तळाचं क्षेत्रफळ. जसं की वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय आर स्क्वेअर. काय आहे? पाय आर स्क्वेअर. आणि म्हणजे तळाचं क्षेत्रफळ जर तुम्ही हे काढलं तर मित्रांनो, जेवढी हाईट असेल ती गुणिला जर केली तर तुम्हाला वर्तुळाचं म्हणजे वृत्तचितीचं घनफळ काढता येईल. झाला फॉर्म्युला तयार. काही वेगळं सेपरेट लक्षात ठेवायची गरज आहे का? अजिबात नाही. फक्त इथंच जागेवर लिहून देतो बघा. आणि वरतं बघा, आता थोडं याला दुसऱ्याकडे जाऊयात आपण, थोडं वेगळा पेन यूज करतो बघा. जसं की आता घनफळ काढण्याचं सूत्र आहे बाजूचा घन. आता तेही सांगतो बाजूचा घन का. मित्रांनो, या ठिकाणी याच्या जे काही पृष्ठभाग आहे हे 6चे 6 पृष्ठभाग समान असल्यामुळे इथे हा फॉर्म्युला लागतो घनफळाचा. एक हा मुद्दा झाला. मी पृष्ठफळाबद्दल सुद्धा सांगतो, एक मुद्दा लक्षात घ्यायचा. दुसरा आहे, आपण चौरस चितीचं बद्दल जर बोलायचं झालं तर चौरसाच्या घनफळाचं सूत्र काय असेल तर सिंपल, बाजूचा वर्ग. लक्षात घ्यायचं, बाजूचा वर्ग गुणेला हाईट. का बरं? कारण चौरस चितीचं म्हणजे चौरसाच्या आकाराचं क्षेत्रफळ जर काढायचं झालं तर चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? बाजूचा वर्ग. मग जेवढी हाईट असेल त्याला गुणेला केलं की टोटल जो एरिया आहे आतमधला हवेत जागा व्यापला, हवेत किती जागा व्यापली हे जेव्हा आपण काढतो तेव्हा त्याचं घनफळ निघतं. म्हणून चौरस चितीचं घनफळ म्हणजे काय? बाजूचा वर्ग गुणेला हाईट. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. थोडी इष्टिका चितीकडे आल्यानंतर काय होईल बघा. इथे इष्टिका चिती म्हणजे काय? आयतावर तयार झालेली आहेत, बरोबर आहे. म्हणजे तळाचं क्षेत्रफळ काय होईल? लांबी गुणेला रुंदी हे झालं आयताच्या तळाचं क्षेत्रफळ. आणि गुणेला हाईट म्हणजेच तुमच्या इष्टिका चितीचं सुद्धा या ठिकाणी घनफळ निघून गेलं. मी याच्याबद्दल का नाही बोललो, कारण इथं थोड्या वेगळ्या संकल्पना आहेत जे की आपण सेकंड लेक्चरमध्ये डायरेक्ट फॉर्म्युलाने अप्लाय करणार आहे. ठीक आहेत ना. मग मित्रांनो, इथे त्रिकोण चितीचं घनफळ कसं काढणार तर तळाचं क्षेत्रफळ, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? 1/2 गुणेला पाया गुणेला उंची. 1/2 गुणेला पाया गुणेला उंची. आता हे झालं त्रिकोणाच्या तळाचं क्षेत्रफळ. 1/2 पाया गुणेला उंची हे त्रिकोणाचं. हे काढल्यानंतर गुणेला त्या चितीची जी हाईट आहे मित्रांनो, ती जर तुम्ही केली तर सरळ तुम्हाला सगळेचे सगळे कॉन्सेप्ट या ठिकाणी भेटून जातात. मी काय केलं या ठिकाणी परत सांगतो. ॲपच्या विद्यार्थ्यांना मी परत सांगतो, तुम्हाला सगळं लिहून दिलेलं आहे, बरोबर ना. आता इथं उंची कुठली घेणार हा एक मोठा विषय असतो. सर उंची तर तुम्ही इथं घेतली, तर इथं मित्रांनो हे जी उंची आहे त्रिकोणाबद्दल झाली. आणि हे उंची कुठली घेणार तुम्ही? हे झाली चितीची उंची. हे कशाची? चितीची उंची. लक्षात घ्या, हे कशाची झाली? चितीची उंची. म्हणजे 1/2 पाया गुणला उंची म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि गुणेला चितीची जेवढी हाईट असतील हे जर केलं जाग्यावर सगळ्या गोष्टींचं घनफळ निघतं. आता या ठिकाणी मी जे बेसिक बारकावे सांगितलेले आहे हे सर्व आपल्याला समजून घ्यायचे मित्रांनो, कारण या ठिकाणी बेसिक फंडामेंटल आहे. परत लक्षात घ्या, कोणत्याही चितीचे घनफळ बरोबर काय? तळाचं क्षेत्रफळ गुणेला त्या
चितीची उंची. मी ह्या लेक्चरमध्ये फक्त तुम्हाला एक प्रास्ताविक ओळख व्हावी कशाची, तर ह्या सगळ्या संकल्पनांची, आकृत्यांची ओळख व्हावी हा एक प्रयत्न होता. कारण मला माहीत आहे इथं जर सगळे डायरेक्ट घेतलं असतं, चला रे बा पहिला फॉर्म्युला आहे हा आपला करायचा, हो सर फॉर्म्युला दिला वापरला आहे, पण का वापरला आहे हे कसं समजलं असतं. म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे, आपण आपली ही परंपरा राहिली, आपण प्रत्येक लेक्चर असंच घेतो, पटलं ना. पहिले समजून घ्यायचं ते, आपल्याला ओळख तयार झाली पाहिजे, त्याचे फंडामेंटल समजले पाहिजे, म्हणजे आपल्याला अप्लाय चांगलं करता येईल, बरोबर ना. तर मित्रांनो, हे जे आपलं चॅप्टर आहेत घनफळ, पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ, या संदर्भातले हे पहिले फॉर्म्युले झाले. आता दुसरा मुद्दा आहे, तो पहिला मुद्दा क्लिअर झाला मित्रांनो, काय तर घनफळ हे अशा पद्धतीने तयार होतो. आता दुसरा आहे पृष्ठफळ आणि वक्र पृष्ठफळ म्हणजे काय. दुसरा आहे पृष्ठफळ आणि वक्र पृष्ठफळ म्हणजे काय, तर त्याबद्दलही थोडक्यात सांगतो, लक्षात घ्या. थोडक्यात आपण जाऊया, ठीक आहे ना. एक सेकंद, थोडं मला सेट करू द्या, एक सेकंद. हां, इथे घेतो बघा आता एक एक भाग, ठीक आहेत ना. दुसरं आहे पृष्ठफळ. आता पृष्ठफळाच्या बाबतीत मात्र थोडं कॉन्सेप्ट या ठिकाणी बदलत जातात, लक्षात घ्या. पृष्ठफळ म्हणजे काय असतं नेमकं हे तुम्हाला समजून सांगतो. घनफळ क्लिअर झालं, ए टू झेड एरिया यामध्ये कव्हर झालेला जेवढाही असतील, हवेनं जेवढी जागा व्यापली हे सगळं. आता मी उभा इथे, मी हवेत जागा नाही घेतली का, माझ्या पोटात हवा आहेत, म्हणजे सगळं जे व्यापलेलं आहे हे सगळं मोजून काढणे म्हणजे घनफळ झालं. परंतु पृष्ठफळाची संकल्पना समजून सांगत असताना मी थोडं दंडगोलाची संकल्पना या ठिकाणी घेतो पहिले, म्हणजे सगळे फॅक्टर तुम्हाला चांगले ऑटोमॅटिकली समजतील. बघा मित्रांनो, हा समजा गोल आहेत, लक्षात घ्या. हा काय आहे, गोल आहे. आता मगाशी जे मोजून काढलं, आतमधली सगळा एरिया मोजून काढला, म्हणजे टोटल एरिया मोजून काढला आपण, हे झालं त्याचं घनफळ. काय झालं त्याचं घनफळ, हे क्लिअर झालं. मग पृष्ठफळी संकल्पना काय आहेत, कुठल्याही हे सगळे जेवढ्याही आकृत्या लिहिल्या ना, ह्या सगळ्या आकृत्यांची पृष्ठफळाची संकल्पना काय हे कशी समजून घ्यायची, तर निश्चितच सोपं आहे ते. बघा काय करायचं, फक्त लक्ष द्या, हे जे आहेत फक्त लक्ष द्या. पृष्ठफळ म्हणजे काय मित्रांनो, पृष्ठफळ म्हणजे पत्रा. आता समजा, लक्ष द्या फक्त व्यवस्थित, हा एक कागद घेतला मी, असा गोल केला, लक्ष द्या इकडे, गोल केला, बरोबर आहे. आता मगाशी काय केलं, मगाशी घनफळ म्हणजे काय, तर हे जे हवा आहे ना, हवा हे मोजून काढले, त्याच्यामध्ये हे किती व्यापली हे मोजून काढलं, ते म्हणजे घनफळ. पृष्ठफळ म्हणजे काय, हे जे आहे फक्त हे पत्रा आतमधलं नाही, हवानी मोजायचे याच्यात काहीच नाही, फक्त पत्रा, हे जे पूर्ण आहे हे मोजून काढणे. जसं हा कागद आहेत, हा कागद असा झाला, मग तो असा केला, मग हा कागद पूर्ण मोजून काढणे, याचा एरिया मोजून काढणे म्हणजे पृष्ठफळ. जसं की आता ही बॉटल घेतली बघा, हे बॉटल, आता बॉटलमध्ये मगाशी पाणी किती आहे मोजून काढण्यासाठी याचं घनफळ काढायला लागेल, बरोबर ना. काय काढायला लागेल, घनफळ. परंतु फक्त पृष्ठफळ काढायचं असेल तर काय करावं लागेल, तळाचं हे जे पृष्ठफळ म्हणजे आपण त्याला पृष्ठभाग असं म्हणू शकतो, लक्षात घ्या. आपली समजा मी ज्या हॉलमध्ये आहेत, तुम्ही जिथे बसले असतील ते रूम बघा, इकडे तिकडे बघा तुम्ही, तिथे चौरस बघा, वरचा स्लॅब मोजून काढणे, खालची जमीन मोजून काढणे, आपल्या पाठीमागची भिंत मोजून काढणे, या साईडची भिंत मोजून काढणे, या साईडची भिंत मोजून काढणे, म्हणजे हवा मोजली का मी नाही, ज्याही चितीच्या आतमध्ये मी उभा आहे समजा, याचे सर्व पृष्ठभागाचं क्षेत्रफळ लक्षात घ्यायचं. काय म्हटलं मी, बस एकूण पृष्ठफळ म्हणजे काय, तर कोणत्याही चितीच्या सर्व पृष्ठभागाचे एकूण क्षेत्रफळ म्हणजेच त्या चितीचे पृष्ठफळ होते. काय होते, चितीचे पृष्ठफळ होते. मग या ठिकाणी आपल्याला काय काय लक्षात घ्यायचं आहे, जसं की पहिलं घेतलं, परत लक्षात घ्या. पहिलं आहे आपलं समजा त्रिकोण चिती, लक्षात घ्या. काय आहे, पहिलं आहे आपलं त्रिकोण चिती, व्यवस्थित समजून घेऊ, लक्ष द्या. पहिलं आहे त्रिकोण चिती, ठीक आहेत ना. आता त्रिकोण चिती जर आपल्याला पृष्ठफळ काढायचं असेल तर कसं काढायचं मित्रांनो, बघा त्रिकोण चितीचं जर आपल्याला पृष्ठफळ काढायचं तर कसं, पहिलं आहे त्रिकोण, लक्षात घ्यायचं. पहिलं काय आहे, त्रिकोण. म्हणजे ह्या त्रिकोणाची काय काढायला लागेल आपल्याला, परिमिती. काय काढायला लागेल, परिमिती. आता परिमिती गुणेला हाईट, परिमिती गुणेला हाईट, कारण ही झाली परिमिती गुणेला हाईट जर केलं तर या सगळे जे पृष्ठभाग आहे साईडचे हे सगळे मोजल्या जाईल. मग सर वरचा टा आणि खालचा राहिला, तर त्यामध्ये आपल्याला तळाचे क्षेत्रफळ गुणेला 2 करावं लागेल. मग अशी गुणेला हाईट केलं तर का, कारण हे क्षेत्रफळ खालचं आणि हे वरचं क्षेत्रफळ सारखं आहे, म्हणजे हा पृष्ठभाग आणि हा पृष्ठभाग याच्यात कव्हर झाला आणि हे जे साईडचे पृष्ठभाग आहे ते याच्यामध्ये कव्हर होतात. म्हणून कधी पण लक्षात घ्यायचं, कुठल्याही चितीचे पृष्ठफळ काढत असताना काय, तर बघा परत लक्षात घ्यायचं, परिमिती, चितीची परिमिती गुणेला हाईट, चितीची परिमिती गुणेला हाईट आणि प्लस तळाचे क्षेत्रफळ गुणेला 2 का करायचं. आता फक्त इथे काय मिस केलं, गोल व शंकू सोडून
या बाबतीतला विचार करायचा. गोल आणि शंकूबद्दल विचार करायचा का नाही. परत लक्षात घ्या, गोलाबद्दल आणि शंकूबद्दल वेगळी संकल्पना आहे. ते डायरेक्ट मी उदाहरणासोबत सांगेल तुम्हाला, त्याचे फॉर्म्युलेच अप्लाय करू. इथे मात्र हे जेवढंही काही आपण लिहिलं त्याच्या बाबतीत लक्षात ठेवायचं. परत लक्षात घ्या, ज्याच्या बाबतीत काय म्हणजे हे जे लिहिलं आहेत ना याच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं. जसं त्रिकोणचिती, आयतचिती, आपला घन आहे, वृत्तचिती आहे किंवा चौरसचिती असतील, यांच्या बाबतीत लक्षात ठेवायचं. यांच्या बाबतीत काय असेल, कोणत्याही चितीचं एकूण जर घनफळ काढायचं असेल तर तळाचं क्षेत्रफळ गुणेला हाईट, कारण क्षेत्रफळानं पूर्ण कव्हर होतं, गुणेला हाईट केलं की सगळं आलं. आणि पृष्ठफळ म्हणजे काय तर कोणत्याही चितीच्या सर्व पृष्ठभागाचे एकूण क्षेत्रफळ म्हणजे ते झालं त्याचं पृष्ठफळ. म्हणजे चितीचे परिमिती गुणेला हाईट म्हणजे हे झालं साईडचं पूर्ण पृष्ठफळ आणि प्लस त्याच्यामध्ये तळाचं क्षेत्रफळ गुणेला 2 का, कारण वरचं आणि खालचं तळ त्याच्यामध्ये कव्हर होतं. जसं की आता समजा उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी आपण एक ही आकृती घेतली चौरसचिती. आता चौरसचितीमध्ये बघा चितीची परिमिती म्हणजे साईडची गुणेला हाईट केलं की त्याच्या अवतीभोवती येणारं पूर्ण निघून जातं, बरोबर ना. आणि प्लस तळाचं क्षेत्रफळ गुणेला हाईट, कारण हे 2 पृष्ठभाग सारखे असतात. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जेही आपण मांडलं, कुठला फॉर्म्युला यूज केला का मी पर्सनली नाही, मी एकाही उदाहरणाला एकाही आकृतीला कुठलाच पर्सनल फॉर्म्युला यूज केलेला नाही. आणि असं असताना सुद्धा केवळ जर आपण डोक्यात ठेवलं की एक्झॅक्ट परिमिती आणि पृष्ठभाग याचा संबंध काय आहे, एक्झॅक्ट क्षेत्रफळ आणि घनफळ यांचा संबंध काय, असे जर आपण बेसिक फंडामेंटल समजून घेतले तर मित्रांनो कुठलाच प्रश्न अवघड नाही. म्हणून मी फक्त हे पहिलं लेक्चर, कारण काय आहे मला आता एका लेक्चरमध्ये सगळं देणं अवघड जातं, पटलं ना. इथे मी फॉर्म्युला यूज न करता फक्त बेसिक फंडामेंटल सांगितले की कुठल्या आकृतीला काय म्हणतात हे आपल्याला समजून घ्यायचं होतं. म्हणूनच मित्रांनो या ठिकाणी पहिलं आपलं जे प्रकरण आहे चिती, घनफळ, पृष्ठफळ आणि वक्र पृष्ठफळ, याच्यातली वक्र पृष्ठफळाची संकल्पना, गोलची संकल्पना आणि शंकूची संकल्पना ही नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डायरेक्ट पाहणार आहेत. तर पहिलं लेक्चर जे होतं हे फक्त आपण या ठिकाणी ह्या चितीबद्दलच्या ओळख काय असतात, चिती कशाला म्हणतात एवढं समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही शिकायला भेटलं हे फक्त बेसिक फंडामेंटल झालं. चितीबद्दलचं कशाला काय म्हणतात, कशासोबत काय खाल्लं पाहिजे एवढंच त्यामध्ये शिकलो. तर निश्चितच मित्रांनो या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल. आणि पुढील लेक्चरमध्ये आपण भूमितीचे ह्या संदर्भातली जे काही उदाहरणं आणि खऱ्या अर्थानं जे स्पेसिफिक फॉर्म्युले आहे त्याची ती आपण अप्लाय करणार आहे. तर निश्चितच मित्रांनो ह्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि ज्या विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातल्या जे काही विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत असतील लक्षात घ्या, अशा सर्व विद्यार्थ्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलला बरेचसे व्हिडिओ असे टाकलेले आहेत ज्यामधून तुम्हाला नक्कीच फायदा होईल परीक्षेसाठी. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन कोर्स खरेदी करायचा असेल त्यांनी एक्झिटो अकॅडमीचं ॲप जे की प्ले स्टोअरला अवेलेबल आहेत मित्रांनो, परत लक्षात घ्या हे प्ले स्टोअरला ॲप अवेलेबल आहे. ह्या प्ले स्टोअरवर जाऊन एक्झिटो अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि यावर बेसिकपासून अगदी ॲडव्हान्सपर्यंत मूलभूत संकल्पनांपासून डिटेल कोर्स, भूमिती, बीजगणित आणि रिझनिंग, बुद्धिमत्ता चाचणी सगळेचे सगळे व्हिडिओज ऑलरेडी तयार आहेत, कोर्स तयार आहेत. तुम्ही कुठलाही कोर्स खरेदी करू शकता मित्रांनो. एक्झिटो अकॅडमीचे ॲप तुमच्यासाठी आहेत. आणि डेमोसाठी यूट्यूबला कुठलेही लेक्चर बघा, तुम्हाला नक्कीच तुम्हाला समजेल की व्हिडिओ कशा पद्धतीचे असतील. तर धन्यवाद मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. थँक्यू.